नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र कथा अमृत. अध्याय 27. नामधारकाने सिद्धमुनींच्या चरणांना वंदन करून त्यांचे स्तवन केले आणि विचारले. श्री गुरूंनी त्या ब्राह्मणांना चारही वेदांचा विस्तार समजावून सांगितला. मग काय झाले ते मला सविस्तर सांगा. नामधारकाने असे विचारले असता सिद्धमुनी म्हणाले, नामधारका, श्री गुरूंची महती किती सांगावी. त्यांनी त्या मूर्ख ब्राह्मणांना समजाविण्याचा खूप प्रयत्न केला. त्यांचे हित अहित कशात आहे हेही सांगितले, परंतु काहीही उपयोग झाला नाही. वादविवाद करा, नाहीतर जयपत्र द्या, हाच ठेका त्यांनी लावून धरला. त्या ब्राह्मणांचा हा दुराग्रह पाहून श्री गुरु संतापले. ते म्हणाले, ठीक आहे, जशी तुमची इच्छा. दिव्यावर झडप घालणाऱ्या पतंगाप्रमाणे त्यांनी स्वतःचे करून घेण्याचे ठरवले. त्याला कोण काय करणार. याच वेळी श्री गुरूंना दूर अंतरावर एक वाटसरू जाताना दिसला. मग श्री गुरु आपल्या शिष्याला म्हणाले, त्या वाटसरूला बोलावून आमच्याकडे आण. त्या शिष्याने त्या वाटसरूला बोलावून आणले. श्री गुरूंनी त्याची नीट चौकशी केली. तेव्हा तो म्हणाला, महाराज, मी हीन जातीचा मातंग आहे, म्हणूनच मी गावाच्या बाहेर राहतो. माझे पूर्वपुण्य मोठे, म्हणूनच मला आज तुमचे दर्शन घडले. असे म्हणून त्याने श्री गुरूंना साष्टांग नमस्कार घातला. श्री गुरूंनी एका शिष्याला आपला दंड दिला आणि जमिनीवर समांतर रेषा काढण्यास सांगितले. त्या शिष्याने जमिनीवर 7 रेषा काढल्यावर श्री गुरु त्या मातंगाला म्हणाले, आता तू एक एक रेषा ओलांडून पुढे ये आणि मी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर दिल्यानंतरच तू पुढील रेषा ओलांडायची आहे. श्री गुरूंनी असे सांगता क्षणीच तो मनुष्य पहिली रेषा ओलांडून पुढे आला. त्याच क्षणी त्याला ज्ञानप्राप्ती झाली. श्री गुरूंनी त्याला विचारले, तू कोण आहेस, तुझी जात कोणती. यावर तो म्हणाला, मी भिल्ल जातीचा आहे, माझे नाव वनराखा. दुसरी रेषा ओलांडताच त्याला पूर्वजन्माचे ज्ञान झाले. तो त्या जन्मातील अनेक गोष्टी सांगू लागला. ते पाहून सर्व लोकांना मोठे आश्चर्य वाटले. तिसरी रेषा ओलांडताच त्या मनुष्याला तत्पूर्वीच्या जन्माचे स्मरण झाले. तो म्हणाला, माझे नाव गंगासूत, मी गंगेच्या काठी राहतो. चौथी रेषा ओलांडताच तो म्हणाला, माझे नाव सोमदत्त, मी वैश्य आहे. 6वी रेषा ओलांडताच तो म्हणाला, मी क्षत्रिय असून माझे नाव गोवर्धन. 7वी रेषा ओलांडताच तो म्हणाला, माझे नाव अध्यापक, मी ब्राह्मण असून वेदशास्त्र व्याकरणात पारंगत आहे. त्या मातंगाने असे सांगताच श्री गुरूंना अतिशय आनंद झाला. ते त्या मातंगाला म्हणाले, तू स्वतःला वेदशास्त्र पारंगत ब्राह्मण म्हणवितोस, तर मग आता एक काम कर. येथे हे 2 ब्राह्मण आले आहेत, यांच्याशी वेदांवर वादविवाद कर. असे बोलून श्री गुरूंनी अभिमंत्रित केलेली विभूती त्या मातंगाच्या सर्व शरीराला लावली. विभूतीचा स्पर्श होताच त्या मातंगाच्या ठिकाणी पूर्ण ज्ञानाचा उदय झाला. मानस सरोवरात बुडी मारताच कावळ्याचा राजहंस होतो, त्याप्रमाणे श्री गुरूंच्या हृदयस्पर्शाने तो मातंग परमज्ञानी झाला. तो खड्या आवाजात सुस्वरात वेदमंत्र म्हणू लागला. हा सगळा चमत्कार त्रयमूर्ती श्री नृसिंह सरस्वतींच्या दैवी सामर्थ्याचा. अज्ञानी लोक त्यांना सामान्य मनुष्य समजतात आणि त्यांचा अधपात होतो. त्या मातंगाचे ते सुस्वर वेदपठण ऐकताच वादविवादासाठी आलेले ते 2 गर्विष्ठ ब्राह्मण भयचकित झाले.
त्यांना एकही शब्द बोलता येईना. त्यांच्या छातीत वेदना होऊ लागल्या. त्यांच्या शरीराचा थरकाप उडाला. सर्वांगाला घाम फुटला. त्यांनी स्वतःची निंदा करीत श्री गुरूंच्या चरणांवर लोळण घेतली. ते श्री गुरूंना म्हणाले, आम्ही अज्ञानी मूर्ख आहोत. आम्हाला वाचवा. आम्ही गुरुद्रोही ब्राह्मणद्रोही आहोत. तुमचे स्वरूप आम्ही ओळखले नाही. तुम्ही साक्षात शिवशंकर आहात. तुम्ही कृपाळू आहात. आमच्यावर दया करा. आमच्या अपराधांची क्षमा करा. आमचा उद्धार करा. त्या ब्राह्मणांनी अशी विनंती केली असता श्री गुरु म्हणाले, तुमच्या अपराधांना क्षमा नाही. तुम्ही मदांध होऊन त्रिविक्रम भारतीला त्रास दिलात. त्यांचा अपमान केलात. अनेक ब्राह्मणांचा तुम्ही धिक्कार केलात. विद्येच्या गर्वाने उन्मत्त होऊन तुम्ही करू नयेत अशा अनेक वाईट गोष्टी केल्या आहेत. आता भोगा आपल्या पापाची फळे. तुम्ही ब्रह्मराक्षस व्हाल. श्री गुरूंची ही शापवाणी ऐकताच ते ब्राह्मण शोकाकुल झाले. ते उशाप मागू लागले. त्यावर कृपामूर्ती श्री गुरु म्हणाले, तुम्ही 12 वर्ष ब्रह्मराक्षस राहाल. तुम्हाला कृतक कर्माचा पश्चाताप झाल्यामुळे तुम्ही शांत राहाल. पुढे तुम्हाला एक ब्राह्मण भेटेल. तेव्हा तुम्ही शुक्ल नारायण असा शब्द उच्चाराल आणि पुढील वाक्य तो तुम्हाला सांगेल. त्याच वेळी तुमचा उद्धार होईल. आता तुम्ही नदीवर जा. श्री गुरूंनी असे सांगताच ते ब्राह्मण गावाबाहेर गेले. नदीच्या तीरावर जाताच त्यांची हृदयक्रिया बंद पडली व त्यांना मृत्यू आला. कृतकर्माचे फळ ज्याने त्याने भोगावे. त्या आत्मघातकी ब्राह्मणांना गुरुशापाने मृत्यू आला आणि ते ब्रह्मराक्षस झाले. ते ब्राह्मण निघून गेल्यावर त्या मातंगाचे काय झाले असे नामधारकाने विचारले असता सिद्धमुनी म्हणाले, श्री गुरूंनी ज्या मातंगाला 7 रेषा ओलांडावयास लावल्या त्याला त्याच्या मागील अनेक जन्मांचा अनुभव दिला. तो श्री गुरूंच्या पाया पडून म्हणाला, पूर्वजन्मी मी ब्राह्मण होतो. मग माझी अशी अधोगती का झाली? मी कोणते पाप केले होते ते मला सांगा. त्या मातंगाने श्री गुरूंना अशी विनंती केली असता श्री गुरु त्याला त्याचा पूर्ववृत्तांत सांगू लागले. ग्रंथकार सरस्वती गंगाधर सांगतात, श्री गुरुचरित्रातील पुढील कथा जे श्रवण करतील, जे महापातकी असले तरीही ते ब्रह्मज्ञानी होतील. ही श्री गुरुचरित्र कथा अत्यंत पुण्यदायक असून ती श्रवण केली असता 4 पुरुषार्थ प्राप्त होतात. अशा रीतीने श्री गुरुचरित्र अमृतातील उन्मत्त ब्राह्मणांना शाप, मातंगास पूर्वजन्मस्मरण या नावाचा अध्याय 27वा समाप्त. श्री गुरु दत्तात्रेयार्पण मस्तु. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.